तर मित्रांनो, वाई मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की ई श्रम कार्ड नोंदणी करणाऱ्यांना 3,000 रुपये महिन्याला मिळणार आहेत. परंतु कोणत्या कामगारांना आणि कोणत्या नोंदणीकृत व्यक्तींना हे 3,000 रुपये भेटणार आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हे 3,000 रुपये तुम्हाला कधीपासून सुरू होणार आहेत आणि कधी तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत ही संपूर्ण ए टू झेड प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. कारण की बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये विचारलं होतं की सर, आम्ही ई श्रम कार्ड जे आहे ते नोंदणी केलेली आहे, ई श्रम कार्ड पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे आणि आम्हाला जे आहे ते 3,000 रुपये मिळणार आहेत असं सांगितलेलं आहे. तर हे खरं आहे की काय आहे याचं आम्हाला स्पष्ट एखाद्या व्हिडिओमध्ये सांगू शकतात. तर मित्रांनो, तेच व्हिडिओ मी आज तयार केलेला आहे आणि ह्या व्हिडिओने तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की ज्यांनी नोंदणी या ठिकाणी ई श्रम कार्ड काढलेलं आहे त्यांना हे 3,000 रुपये मिळणार आहेत का? तर 3,000 रुपये मिळणार आहेत तर कधी मिळणार आहेत, कधी आमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत आणि ह्यासाठी कोणते कामगार पात्र असणार आहेत आणि कोणते या ठिकाणी ई श्रम नोंदणी करणारे या ठिकाणी पात्र असणार आहेत हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. महिन्याला 3,000 रुपये सुरू होणार आहेत. जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर नोंदणी करून घ्या. हे महिन्याला 3,000 रुपये भेटणार आहेत. तर पण कोणत्या व्यक्तींना भेटणार आहे, कधी भेटणार आहे हे संपूर्ण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर या ठिकाणी आपण जे आहे ते भारत सरकारच्या ई श्रम कार्डच्या ऑफिशियल पोर्टलवर आलो आहोत. तर आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत, ते आपण पुढे जाऊयात. तर या ठिकाणी आपण आलो आहोत ई श्रम कार्डच्या पोर्टलवरती. तर या ठिकाणी पहा, ई श्रम कार्ड जे आहे त्या ठिकाणी बऱ्याच जणांनी काढलेले आहेत. ई श्रम कार्ड जवळपास 30 करोड प्लस या ठिकाणी जे आहे ते काढलेले आहेत. 30 करोडच्या प्लस, 30 करोडच्या जास्त लोकांनी या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतात. 30 करोडच्या जास्त लोकांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहेत. या सर्वांना या ठिकाणी 3,000 रुपये भेटणार आहेत. परंतु त्यासाठी काय नियम आहेत, काय अटी आहेत, कोणत्या नियम अटी आहेत हे संपूर्ण तुम्हाला पाहावं लागणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जर नवीन ई श्रम कार्ड काढायचं असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा, त्या ठिकाणी सांगा. मी तुम्हाला या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगेल की नोंदणी कशी करायची, कोणकोणते कागदपत्र लागतात आणि कोणत्या वयोगटातील कामगारांना किंवा कोणत्या वयोगटातील व्यक्तींना या ठिकाणी ई श्रम कार्डवरती नोंदणी करता येते. हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तुम्हाला जर नोंदणी करायची असेल तर नक्कीच करू शकतात आणि या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देईलच. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की नोंदणी केल्यानंतर कधीपासून हे महिन्याला 3,000 रुपये महिन्याला सुरू होतात, त्यानंतर कोणत्या वयोगटातील लोकांना होतात, ही संपूर्ण माहिती जी आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. तर या ठिकाणी पहा, आपण ई श्रम कार्डच्या ऑफिशियल पोर्टलवरती आलेलो आहोत. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे की 3,000 रुपये महिना. तर या ठिकाणी पहा, 3,000 रुपये महिना या ठिकाणी क्लिअर तुम्हाला दिसून येत आहे. या ठिकाणी 3,000 रुपये महिन्या, दरमहा 3,000 रुपयाची जे आहे त्या ठिकाणी सांगितले आहे. तर आपण काय करणार आहोत, ह्या साईटवर जाणार आहोत. महाधन योजना या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. तर आपण डायरेक्ट त्या पेजवरती आलेलो आहोत तिथं. तर या ठिकाणी पहा, आपण ह्या वेबसाईटवर आलेलो आहोत. तर या ठिकाणी जे आहे ती क्लिअर माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी जे आहे ते प्रधानमंत्री योगी मानधन योजना या ठिकाणी दिलेली आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. तर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला संपूर्ण माहिती पाहणार आहोत की कोणत्या कामगारांना हे 3,000 रुपये भेटणार आहेत, त्यांचं वय काय असणार आहे. तर या ठिकाणी पहा, जे आहे ते प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन वृद्धास्थ संरक्षण और असंगठित काम श्रमिकों के लिए सामाजिक सुरक्षा के लिए एक सरकारी योजना आहे. तर या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतात की या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो की जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी ही सुरक्षा म्हणून एक योजना, सरकारी योजना आहे असं या ठिकाणी हिंदीतून सांगत आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सलेट करून मराठीमध्ये दाखवतो. तर या ठिकाणी पहा, मी ट्रान्सलेट केलेलं आहे. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही असंघटित कामगारांच्या वृद्धापकाळ संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी एक सरकारी योजना आहे. तर या ठिकाणी ह्याची पात्रता काय या ठिकाणी पहा, ह्याची पात्रता तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. पात्रता जी आहे ती असंघटित कामगारांसाठी आहे. पात्रता सुद्धा या ठिकाणी क्लिअर पहा, पात्रता आहे की असंघटित कामगारांसाठी UW त्याच्यासाठी आहे. त्यानंतर प्रवेश मर्यादा म्हणजेच नोंदणी कोणत्या वयोगटातील कामगार करू शकतात, कोणते व्यक्ती करू शकतात, तर 18 ते 40 वयोगटातील हे नोंदणी करू शकतात आणि त्यांचं मासिक उत्पन्न जे आहे ते 15,000पर्यंत असणं गरजेचं आहे. असे व्यक्ती या ठिकाणी जे आहे ते नोंदणी करू शकतात. असे हे या ठिकाणी पात्र असू शकतात. अशांना हे 3,000 रुपये महिन्याला सुरू होऊ शकतात. पण कधीपासून सुरू होणार आहेत हे तुम्हाला पुढं सांगणार आहे.
तर या ठिकाणी पहा गुणधर्म काय दिलेला आहे की 3,000 रुपये दर महिना पेन्शन या ठिकाणी पाहू शकतात. हमी पेन्शन 3,000 रुपये दर महिना. त्यानंतर या ठिकाणी ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना, भारत सरकारकडून जुळणारे योगदान. तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांचं वय 18 ते 40 या वयोगट आहेत त्यांनी नोंदणी करू शकतात. आणि परंतु कोणत्या वयोगटातील कामगारांना, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या वयोगटातील व्यक्तींना हे 3,000 रुपये महिन्याला सुरू होणार आहेत, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी तुम्हाला क्लिअर माहिती देतो. या ठिकाणी आपण या साईडला येऊयात. या ठिकाणी क्लिअर पहा तुम्ही की कोणत्या वयोगटातील व्यक्तींना हे जे आहे ते पैसे भेटणार आहेत. तर मी या ठिकाणी रेड लाईन बघत आहे तुम्ही त्याच्यावरच्या साईडला तुम्हाला या ठिकाणी डॅशबोर्डवर दिसत आहे की राष्ट्रीय पेन्शन योजना 60 वर्षाच्या वयानंतर व्यापारी आणि रोजगार असलेल्या व्यक्तींना हे 3,000 रुपये मासिक पेन्शन प्रदान करते. बरोबर. या ठिकाणी तुम्ही क्लिअर अनेकदा पहा की कोणत्या वयोगटातील कामगारांना हे पैसे भेटतात किंवा व्यक्तींना भेटतात. तर प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 60 वर्षापर्यंतच्या असंघटित कामगारांना हे मासिक 3,000 रुपये पेन्शन दिले जाते. राष्ट्रीय पेन्शन योजना 60 वर्षाच्या वयानंतर व्यापारी आणि रोजगार असलेल्या व्यक्तींना 3,000 रुपये हे पेन्शन प्रदान करते. तर या ठिकाणी जे आहे ते नोंदणी करा. नोंदणी करण्यासाठी काय अडचण नाही आहे. तुम्ही जर कष्ट करत असाल, काम करत असाल तर त्यासाठी काय अडचण नाही आहे. परंतु नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना जी आहे ती 60 वर्षापर्यंतच्या असंघटित कामगारांना मासिक 3,000 रुपये देते. म्हणजे 60 वर्षानंतर तुम्हाला जे आहे ही पेन्शन सुरू होईल. त्यासाठी आणखीन भरपूर काही नियम अटी आहेत. यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. तर या ठिकाणी आपण बघूयात की आता नोंदणी कशी करायची ते बघूयात. ह्याबद्दल तुम्हाला आणखीन संपूर्ण माहिती पाहिजे असेल, स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेल. त्यासाठी कमेंट करा संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर, की तुम्हाला 3,000 रुपये महिना कसा सुरू होईल, ते अगोदर काही अडचण आहेत का, त्यामध्ये काही पैसे भरायचे आहेत का, ते संपूर्ण तुम्हाला माहिती नक्कीच तुम्ही कमेंट केलं तर मी त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगेल. त्याच्या अगोदर तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की नोंदणी कुठे करू शकतात. तुम्हाला नोंदणी करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी जे आहे ते ई-श्रम पोर्टलवर यावं लागणार आहे. तर ई-श्रम पोर्टल आपल्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आपण आलतो त्या अगोदर. तर ई-श्रम पोर्टल जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी आपण ई-श्रम पोर्टलवरती जाऊयात. तर ह्या पोर्टलची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट जाऊन ह्या लिंकवर क्लिक करून ह्या पेजवर येऊ शकतात. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचं आहे. आणि या ठिकाणी पहा तुम्ही जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसत आहे की ई-श्रम नोंदणी करा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. तर या ठिकाणी तुम्ही ई-श्रम नोंदणी करू शकतात. परंतु कशी करायची आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्र, हे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर नक्कीच आमचा पुढचा व्हिडिओ पहा. त्या पुढच्या व्हिडिओने तुम्हाला सविस्तर स्टेप बाय स्टेप नोंदणी कशी करायची हे तुम्हाला फिजिकल दाखवणार आहे. आणि नोंदणी कशी करायची आणि तसंच त्यासाठी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला पाहिजेत हे तुम्हाला सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.